कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का? आपल्याला थकवणारं काम नेहमी शरीर नसतं, तर मन असतं. शरीर दिवसभर काम करूनही शांत झोपतं, पण मन रात्रभर जागं राहतं. काल काय झालं, उद्या काय होईल, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, मी चुकीचा निर्णय तर घेत नाही ना, अशा शेकडो विचारांच्या जाळ्यात माणूस स्वतःच अडकत जातो. यालाच आजच्या भाषेत ओव्हर थिंकिंग म्हणतात. पण 2500 वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी या समस्येचं मूळ ओळखलं होतं. त्यांनी सांगितलं, मनच सर्व गोष्टींचं मूळ आहे. आपले विचार जसे असतात तसंच आपलं जीवन घडतं. नमस्कार, तुम्ही पाहत आहात मराठी खुलासा. आज आपण जाणून घेणार आहोत तथागत बुद्धांच्या शिकवणीनुसार मन सतत विचार का करत राहतं, दुःखाचं खरं कारण काय आहे आणि या अखंड विचारांच्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता. बुद्धांच्या मते आपल्या दुःखाचं मूळ बाहेरच्या जगात नसतं, ती आपल्या मनाच्या प्रतिक्रियांमध्ये असतं. एखादी घटना घडते, घटना काही क्षणांची असते, पण आपलं मन तीच घटना पुन्हा पुन्हा जगत राहतं. कधी पश्चात्तापाच्या रूपात, कधी भीतीच्या रूपात, कधी कल्पनांच्या रूपात, आणि याच क्षणापासून दुःख वाढायला सुरुवात होती. बुद्ध म्हणतात, भूतकाळ गेला आहे, भविष्य अजून आलेलं नाही, तुझ्या हातात फक्त हा वर्तमान क्षण आहे. पण आपलं मन वर्तमानात राहतच नाही, ते सतत काल आणि उद्या यांच्यामध्ये भटकत राहतं. म्हणूनच ओव्हर थिंकिंग म्हणजे खूप विचार करणं नाही, तर वर्तमान क्षण गमावणं. बुद्धांनी यावर उपायही सांगितला, तो म्हणजे श्वासाकडे लक्ष देणं, शरीराच्या संवेदना शांतपणे पाहणं, आणि कोणताही विचार आला तरी त्याच्याशी भांडू नये किंवा त्याच्या मागे धावू नये. फक्त तो आला आहे हे जाणून त्याला जाऊ द्यावं. कारण प्रत्येक विचार कायमचा राहत नाही, तोही ढगासारखा येतो आणि निघून जातो. तुम्ही तुमचे विचार नाही, तुम्ही त्या विचारांचे साक्षीदार आहात. कदाचित मन शांत करण्याचा सर्वात मोठा मार्ग विचार थांबवणं नाही, तर त्यांच्याकडे शांतपणे पाहायला शिकणं आहे. आजपासून जेव्हा मन खूप धावू लागेल, तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, या क्षणी खरंच काही समस्या आहे की फक्त माझे विचार मला घाबरवत आहेत? कदाचित याच एका प्रश्नात मनशांतीची सुरुवात दडलेली आहे. जर हा व्हिडिओ मनशांतीची सुरुवात दडलेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर तो अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा जी सध्या विचारांच्या ओझ्याखाली जगत आहे. पाहत रहा मराठी खुलासा.